BA द्वितीय वर्ष, हिस्ट्री ऑफ इंडिया, पेपर क्रमांक 7वा, सेमिस्टर 4. मागच्या लेक्चरमध्ये आपण सातवाहन गुप्त साम्राज्याविषयी माहिती बघितली. ह्या लेक्चरमध्ये वाकाटक सत्ता बघू. महाराष्ट्रातील वाकाटक सत्ता. उत्तर भारतातील मगध परिसर हा सत्तेचा आणि एकूण राजकीय सत्ता संघर्षाचा केंद्रबिंदू राहिला असला तरी उर्वरित भारतातील निरनिराळ्या राज्यसत्ता आणि गणराज्य उदयाला आली होती. आपले दख्खन पठार म्हणजे गुजरात, महाराष्ट्र परिसरही अगदी इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून राजकीयदृष्ट्या संघटित होती. बौद्ध शाळा, अशमक मुलकांची जनपद मराठवाड्याच्या गोदाकाठी होती. सम्राट अशोकाच्या काळातील पितळखुरा औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा पर्वतरांगेत विसावलेले होते. पुढे इसवी सन पूर्व 1ल्या शतकात पैठणला उदयाला आलेले सातवाहन साम्राज्य तर या भागातील एक श्रेष्ठ सत्ता होती. सातवाहनांविषयी आपण यापूर्वी सविस्तर माहिती बघितली होती. इसवी सन सनाच्या 3ऱ्या शतकात जेव्हा तिकडे मगध परिसरात गुप्त यांची सत्ता उदयाला आली होती, त्याच दरम्यान दख्खन पठारावरील विदर्भ आणि मराठवाडा परिसरात वाकाटकांचे राज्य उदयाला आले होते. वाकाटकांविषयीचे काही शिलालेख अजिंठा लेण्यातून कोरलेले आहेत. त्यात काही वाकाटक नृपतींचे उल्लेख आढळतात. त्याशिवाय वाशिम येथे सापडलेला वाशिम ताम्रपट आणि पुणे येथे सापडलेला पुणे ताम्रपट वाकाटकांविषयी अधिक माहिती देतो. वाकाटक नृपती प्रवंसलेन दुसरा आणि शिवनी ताम्रपट सर्वात महत्त्वपूर्ण पुरावे मानले जातात. त्याशिवाय इतर काही शिलालेखही सापडलेले आहेत. शिलालेखांशिवाय शिल्पस्थापत्य अवशेषही आढळले. अजिंठा लेणी समूहापैकी लेणी क्रमांक 1, 2, 16, 17 आणि 19 या सर्व लेण्या वाकाटक कलेचं प्रदर्शन करतात. नांदेड परिसरात वैनगंगेच्या काठावर शिऊर येथील लेण्यातही वाकाटक कालीन अवशेष मानले जातात. या सर्व पुराव्यांच्या आधारे आणि पुराणातील वाकाटक वंशावळीच्या साहाय्याने तसेच उपलब्ध झालेल्या वाकाटक नाण्यांवरून वाकाटकांचा इतिहास रेखाटला जातो. त्यांच्या मूलस्थानाचा शोध घेतला जातो. मध्य प्रदेशात ऊरच्या संस्थानातील वाकाट नावाच्या गावावरून वाकाटक कदाचित त्या भागातील असावे असा प्राथमिक अंदाज डॉ. जयस्वाल यांनी मांडला होता. परंतु वाकाटकांचे इतर कुठलेच अवशेष त्या भागात आढळले नाही. त्यामुळे विदर्भ मराठवाड्यात मात्र असंख्य अवशेष वाकाटकांचे सापडलेले आहेत. वाकाट परिसरातील हे घराणे खऱ्या अर्थाने प्रकाशात आले ते नागपूर परिसरातील रामटेक जवळील नंदीवर्धन येथे स्थिरावल्यावरच. त्यामुळे महामहोपाध्याय मिराशींच्या मते वाकाटकांचे मूलस्थान नंदीवर्धनच होते. अकोला जिल्ह्यातील वाशिम हेच वाकाटकांच्या राजधानीचे शहर होते. वत्स्यगुल्म म्हणून त्याचा उल्लेख आहे. वाशिमच्या उत्खननातही वाकाटककालीन असंख्य पुरावे उपलब्ध झाले आहेत. सातवाहनांच्या राजानंतर महाराष्ट्र परिसरात पुन्हा राजकीय अस्थैर्य माजले होते. नंदीवर्धन परिसरात याच काळात वाकाटकांचे राज्य उदयाला येऊ लागले होते. हरितिपुत्र विघ्नशक्ती हा वाकाटक राज्यातील पहिला राजा होता. वाकाटक घराण्याचा संस्थापक नृपती असावा. त्याने वाकाटकांचे राज्य वाढवले. त्याचा पराक्रम व अतुलनीय औदार्य याचे सर्वांचे वर्णन शिलालेखातून बघायला मिळते. त्याच्यानंतर प्रवरसेन पहिला हा सत्तेवर आला होता. अश्वमेध यज्ञ करून त्याने राज्य आणखीन विस्तारले होते. कोसल, कलिंग, आंध्र हा सारा परिसर त्याच्या राज्यात समाविष्ट झाला होता. 60 वर्ष राज्य करून त्यांनी वाकाटक सत्तेचा विस्तार करून वाकाटक सत्तेला स्थैर्य प्राप्त करून दिले होते. त्याच्या मृत्यूनंतर नंदीवर्धन आणि वत्स्यगुल्म अशी 2 सत्ता केंद्र वाकाटकांची बनली होती. वत्स्यगुल्म ही राजधानी अधिक भरभराटीला आली होती. नंदीवर्धन ही राजधानी कायमच होती. नंदीवर्धन येथील वाकाटकांच्या राज्यातला पहिला ख्यातकीर्त राजा म्हणून रुद्रसेन पहिला याचा उल्लेख होतो. गुप्त सम्राट समुद्रगुप्ताच्या समकालीन कालखंडात तो होऊन गेला. समुद्रगुप्ताने त्याच्या राज्यसंघाला पराभूत केले असावे व त्याचा प्रभाव कमी झाला. रुद्रसेनानंतर पृथ्वीसेन पहिला सत्तेवर आला. गुप्तांच्या सुवर्णयुग कालखंडात हा राजा इकडे वाकाटकांच्या राज्यात सत्तेवर आला होता. इसवी सन 350 दरम्यान तो सत्तारूढ झाला. त्याने गुप्तांशी संबंध वाढवले. चंद्रगुप्त विक्रमादित्याची राजकन्या प्रभावती गुप्ता हिचा विवाह पृथ्वीसेनाची
पृथ्वीसेनाचा राजपुत्र रुद्रसेन दुसरा याच्याशी संपन्न झाला होता. गुप्त वाकाटक या दोन प्रबळ राज्यसत्ता या विवाहामुळे अधिक जवळ आल्या होत्या. नंदीवर्धन ही राजधानी प्रबळ सत्ता केंद्र बनली होती. पृथ्वीसेन पहिल्याच्या मृत्यूनंतर इसवी सन 390च्या दरम्यान रुद्रसेन सत्तारूढ झाला होता. त्याच्या अकाली निधनामुळे सम्राज्ञी प्रभावती गुप्ता सत्तेवर आली होती. सम्राज्ञी प्रभावती गुप्ता सम्राज्ञी प्रभावती गुप्ताचा एकूण कारभारावर प्रचंड बचक होता. एक श्रेष्ठ प्रशासक, लोककल्याणकारी सम्राज्ञी, कला साहित्याला राजाश्रय देणारी राणी म्हणून तिची ख्याती होती. ती स्वतः रामभक्त होती. तिने रामटेक, पवनार या ठिकाणी मंदिरे बांधली. कवी कुलगुरू कालिदास याच काळात रामटेक रामगिरीवर वास्तव्याला आले होते. येथेच त्यांनी मेघदूत काव्याची रचना केली. प्रभावती गुप्ताची कारकीर्द ही वाकाटक कालखंडातील एक लक्षणीय कारकीर्द ठरते. प्रभावती गुप्ताने दिवकर सेन या अल्पवयीन राजपुत्राच्या नावाने कारभार केला. दुर्दैवाने हा राजपुत्रही अकाली निधन पावला होता. त्यानंतर दामोदर सेन या दुसऱ्या मुलास राज्याभिषेक तिने केला. दामोदर सेनाने प्रवरसेन दुसरा ही उपाधी घेतली होती. कालांतराने प्रभावती गुप्ताने सारा कारभार प्रवरसेनाच्या स्वाधीन केला होता. सुरुवातीतील अजिंठाच्या शिलालेखात वाकाटकांच्या कनिष्ठ शाखेची वंशावळ आढळली, परंतु नाव अस्पष्ट असल्याने त्याचा काहीही बोध झाला नाही. 1939 साली वाशिम या गावात विंध्यशक्ती दुसरा या वाकाटक नृपतींचा एक ताम्रपट उपलब्ध झाला. या ताम्रपटामुळे वत्स्यगुल्म वाकाटक राजांविषयी काही माहिती प्रकाशात आली होती. वत्स्यगुल्मच्या वाकाटकांचे राज्य विदर्भ, मराठवाडा परिसरात पसरलेले होते. गोदावरी आणि पैनगंगेच्या काठावर वाकाटककालीन अवशेष आढळतात. वाकाटककालीन शिल्पस्थापत्य अवशेष व नाणीही सापडतात. शिलालेख, ताम्रपटातून ही माहिती सर्व उपलब्ध झालेली आहे. इसवी सन 350च्या सुमारास सर्वसेन या वाकाटक नृपतीने वत्स्यगुल्म या नगरीस आपले सत्ता केंद्र बनवले होते. वाकाटकाचे वत्स्यगुल्म राज्य अस्तित्वात आले होते. सर्वसेनाने धर्मराज ही उपाधी धारण केली. त्याने राज्य गोदावरी नदीच्या खोऱ्यापासून ते विंध्य पर्वतापर्यंत पसरलेले होते. विदर्भातील मराठवाड्यातील बहुतांश भूभाग त्याच्या राज्यात समाविष्ट झालेला होता. वाकाटक नृपतींचे नंदी तटावरील म्हणजेच नांदेडमधील अग्रहार दान दिल्याचा उल्लेख वाशिम ताम्रपटात येतो. त्याने 37 वर्ष राज्य करून वाकाटक सत्तेला स्थैर्य दिले होते. राज्य विस्तार केला. चांगला प्रशासक असलेला सर्वसेन हाही श्रेष्ठ कवी होता. हरिविजय नावाने प्राकृत काव्य त्याने रचले होते. त्याच्या मृत्यूनंतर प्रवरसेन, दुसरा देवसेन, हरिसेन असे काही राजे वत्स्यगुल्म राजांत होऊन गेले. राजा हरिसेनाने वाकाटकांच्या सत्तेचा विस्तार केला होता. मध्य प्रदेशातील पूर्व भाग, माळवा, दक्षिण गुजरात, कोकण किनारपट्टी, आंध्र प्रदेश, उत्तर कर्नाटक आणि पूर्व किनारपट्टी अशा विस्तृत प्रदेशावर त्याचे राज्य विस्तारलेले होते. नंदीवर्धनाचे वाकाटक राज्यही त्याने ताब्यात घेतले होते व त्याच्या काळात वाकाटकांचे एकत्र असे बलाढ्य साम्राज्य आकाराला आलेले दिसते. इसवी सन 550च्या दरम्यान हरिसेनाच्या मृत्यूनंतर वाकाटक घराण्याचा ऱ्हास सुरू झालेला दिसतो. 250-300 वर्ष सत्तेवर असलेले वाकाटक राज्य हे इसवी सन 60व्या शतकाच्या अखेरीस नष्ट झालेले दिसते. साधारण 300 वर्ष आपल्या महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा परिसर वाकाटकांच्या प्रभुत्वाखाली होता. कोकण, आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेशावरही त्यांची सत्ता होती. या काळात विदर्भ, मराठवाड्यात व्यापार वाढला होता. बाजारपेठा विकसित झाल्या होत्या. सातवाहन काळातले सार्थ पथ गजबजलेले राहिले. या सार्थ पथावरील डोंगरदऱ्यातून शिल्पकार स्थापत्यींनी आपले कला स्वप्न साकारून लेण्या कोरल्या होत्या. आज गुप्त वाकाटक नृपतींची स्मृती जागवलीये ती अजिंठा येथील लेणी समूहानेच. अजिंठ्याच्या लेण्या या वाकाटकांचे सर्वात मोठे योगदान होय.
अजिंठ्याच्या लेण्या या वाकाटकांचे सर्वात मोठे योगदान ठरते. या लेण्या प्रामुख्याने महायान लेण्या असून तेथील शिलालेखातून वाकाटक नृपती हरिसेनाचा उल्लेख येतो. 16वी लेणी आणि तेथील चित्र आविष्कार हे वाकाटक शिल्पचित्रकाराचे श्रेष्ठ असे योगदान ठरते. प्रत्यक्ष वाकाटक नृपतींच्या राज्यात या लेण्या कोरल्या गेल्याने त्या लेण्यांची निर्मिती वाकाटककालीन मानली जाते. भारताच्या इतिहासातील गुप्तांच्या सुवर्ण युगाचा हा काळ असल्याने अजिंठ्याच्या कला निर्मितीचे श्रेय गुप्त सुवर्ण युगालाही दिले जाते. अजिंठ्याच्या डोंगरातच घटोत्कच लेणी आहे. या लेण्यातूनही वाकाटककालीन शिल्पस्थापत्य कलेचा अप्रतिम आविष्कार दिसून येतो. वाकाटक नृपतींनी देवालयीन स्थापत्याचाही राजाश्रय दिला होता. अनेक मंदिरांची निर्मिती केलेली त्यांनी दिसते. रामटेकच्या परिसरातील मंदिरे ही 1500 वर्षापूर्वीच्या स्थापत्याच्या पाऊलखुणा आहेत. वाकाटककालीन साहित्य गुप्त साम्राज्यातील महाकवी कवी कुलगुरू कालिदास वाकाटक राज्यातील रामटेकलाच काही काळ वास्तव्य करून होता. त्याचे मेघदूत काव्य ही वाकाटकांची देण मानली जाते. श्रीधर दास हा याच काळातला आणखीन एक कवी होता. सदुक्ती, कर्णामृत ही त्याची प्रसिद्ध रचना होती. वाकाटक नृपतींपैकी काही राजेही कवी होते. प्रवरसेन दुसऱ्याचे सेतुबंध काव्य हे ह्या राजाने रचले होते. सर्वसेनाने हरिविजय हा ग्रंथ लिहिला होता. संस्कृत रचनेत वैदर्भी रीती हा प्रकार प्रामुख्याने वाकाटकांच्या राजदरबारात रूढ झालेला होता. दंडी या कवीच्या काव्यदर्शनातून वैदर्भ रीतीचे दर्शन घडते. तात्पर्य वाकाटकांचे योगदान शिल्पस्थापत्य, चित्रकला, साहित्य या सर्व क्षेत्रात लक्षणीय ठरते. पुढच्या लेक्चरमध्ये आपण वर्धन घराण्याचा उदय बघू. धन्यवाद.